अधिवेशनात अंबादास दानवेंच्या व्हिडिओ बॉम्बमुळे राजकीय खळबळ। व्हिडिओत पैशांच्या बंडलांसह शिंदेचे आमदार महेंद्र दळवी दिसत असल्याचा दानवेंचा आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेणार दळवींचं चॅलेंज। अधिवेशनातल्या पैशांच्या व्हिडिओचे पडसाद थेट संसदेपर्यंत। नोटबंदी असूनही इतका पैसा येतो कुठून? खासदार सुप्रिया सुळेंचं सरकारला सवाल। तर ठाकरेंच्या कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये कोट्यवधींची माया। नितेश राणेंचा गंभीर आरोप। रोहित पवारांचे विश्वासू सूर्यकांत मोरेंविरोधात विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव। माजी सभापती राम शिंदेंवरती आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानं वाद। राम शिंदे विरुद्ध रोहित पवार संघर्षाचा नवा अंक। विरोधी पक्षनेतेपदाच्या नावांचा सस्पेन्स आणखी वाढला। विरोधकांच्या कोंडीसाठी सत्ताधारी विजय वडेट्टीवार आणि अनिल परबांसाठी आग्रही असल्याची माहिती। भास्कर जाधव आणि सतेज पाटलांची नावं डावलल्याची चर्चा। आपला दवाखाना योजना म्हणजे भ्रष्टाचाराची कुर्ण। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनेवरती भाजप आमदार निरंजन डावखरेंचं थेट बोट। ठाण्यातल्या दवाखान्यात साडी सेंटर सुरू असल्याचा गंभीर आरोप। भोंगळ कारभार करणाऱ्या इंडिगो विरोधात सरकारची कठोर पावलं। शेड्यूल 5% घटवण्याचे आदेश। कारणे दाखवा नोटिशीवरती इंडिगोला उत्तर देण्याचेही निर्देश। महापुरुषांच्या अवमान प्रकरणी मोदींनी देशाची माफी मागावी। राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंची मागणी। वंदे मातरम गीताच्या वादात सातत्यानं नेहरूंना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप। श्रमिकांचे आधारवड बाबा आढाव यांना अखेरचा निरोप। पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार।